संभाजीनगरमध्ये टीईटी परीक्षेच्या सगळ्यांचं स्वागत। खरं तर आज अतिशय महत्त्वाचा दिवस म्हणावा लागेल, कारण आज राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि त्याचबरोबर 125 पंचायत समित्यांचा निकाल हा जाहीर होतोय। राज्यभरातून या निकाल आता समोर येताना पाहायला मिळतंय। अनेक ठिकाणी महायुती विजयी होताना दिसून येते, तर काही ठिकाणी ठाकरे गटही तोडीस तोड देतंय। आता यातच अंबई जिल्हा परिषद गटातून आमिर सत्तार विजयी झाल्याची मोठी अपडेट सध्या समोर येते। तर आमदार अब्दुल सत्तार यांचा मुलगा आमिर सत्तार हा विजयी झालेला आहे। अतिशय महत्त्वाची ही अपडेट म्हणावी लागेल। अंबई जिल्हा परिषद गटातून आमिर सत्तार विजयी झाल्याची माहिती ही समोर येते। तर एकंदरीतच आज सर्व वरिष्ठ नेत्यांची जी प्रतिष्ठा पणाला लागली होती त्याचा निकाल आता हळूहळू समोर येताना दिसून येतोय। अनेक ठिकाणी महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, हे वेगवेगळ्या समीकरणाने लढले होते। यातच अब्दुल सत्तार यांच्या मुलाबाबत ही अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येते। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, अब्दुल सत्तारांना अतिशय मोठा विजय म्हणावा लागेल, कारण अब्दुल सत्तारांचा मुलगा हा विजयी झालाय। काय अधिक माहिती? नक्कीच जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार यांची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागली होती। अंबई गटामधून त्यांनी त्यांच्या मुलाला उमेदवारी दिली होती। त्यानंतर त्या ठिकाणी भाजपाने मोठी ताकद जी आहे ती अब्दुल सत्तार यांच्या विरोधात लावली होती, कारण अब्दुल सत्तार यांनी सुरुवातीला युती नाकारली होती आणि मैत्रीपूर्ण लढत जी आहे ती यामध्ये होणार होती। मात्र अब्दुल सत्तार यांच्या मुलाला ज्यावेळी उमेदवारी दिली त्यावेळी त्यांनी थेट त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात ताकद लावल्याची पाहायला मिळाली होती। शिवसेनेचे मुख्य नेते जे आहेत ते देखील त्या ठिकाणी त्यांनी आणण्याचा प्रयत्न जो आहे तो केल्याचा आपल्याला पाहायला मिळाला होता। आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर अब्दुल सत्तार यांचा मुलगा जो आहे तो आता विजयी झालेला आहे। त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरच्या पैठण पाचोड गटामधून संदीपान भुमरे यांचा पुतण्या देखील निवडणुकीच्या रिंगणामध्ये होता, तो देखील आता विजयी झालेला आहे। त्यामुळे आता जे मोठे नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लागली होती त्यांचे आता उमेदवार जे आहे ते विजयी होताना पाहायला मिळत आहे। आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीचाच विजय जो आहे तो होत असल्याचा पाहायला मिळत आहे। आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 52 याचा आघाडीवरती जे आहे असल्याचं पाहिलं। महायुती यामध्ये भाजपाचे 16 जागेवरती जिल्हा परिषद सदस्य आघाडीवरती आहे। त्याचबरोबर शिंदेचे शिवसेनेपैकी 18 सदस्य जे आहे ते आघाडीवरती आहे। युबीटीचे 6 आहेत, एनसीपीचे 4 उमेदवार जे आहेत ते आघाडीवरती असल्याचे पाहायला मिळत आहे। विशेष म्हणजे एमआयएमने देखील एका ठिकाणी खातं खोलल्याचं माहिती मिळत आहे। तर 3 ठिकाणी अपक्ष उमेदवार देखील आघाडीवरती असल्याचं आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। सध्या जर पाहायला गेलं तर विजयाकडे सध्या भाजप असं शिवसेना असेल यांनी वाटचाल केल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे हा जल्लोष जो आहे तो देखील आता महायुतीच्या पक्षातील नेते करत असल्याचे पाहायला मिळत आहे। प्रत्येक ठिकाणी जर पाहायला गेलं तर आता शिवसेना आणि भाजप या दोन्हीचा बहुमताचा आकडा जो आहे तो जवळपास डिक्लेअर होत आल्याचा माहिती देखील मिळत आहे। त्यामुळे सध्या जर पाहायला गेलं तर मोठा जल्लोष जो आहे तो या ठिकाणी केला जात आहे। सध्या अनेक भागांमध्ये जर पाहायला गेलं तर शिंदे शिवसेना आणि भाजप या दोघांची चांगली ताकद असल्याची आपल्याला पाहायला मिळते। अंकिता, निश्चित विजय, खरं तर तुम्ही जिथे उभे आहात तिथे मोठ्या संख्येने हे कार्यकर्ते दिसून येते। या कार्यकर्त्यांशी संवाद साधता येऊ शकतो का? नक्कीच अंकिता, जर पाहिलं त्या ठिकाणी जे आहे ते मोठ्या संख्येने कार्यकर्ते आहेत। थेट त्यांच्याशी संवाद साधण्याचा आपण प्रयत्न करूयात। सध्या जर पाहिलं तर मोठ्या संख्येने जे आहे तो जल्लोष या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। आणि या ठिकाणी ठाकरेंचे उमेदवार विजयी झाले असल्याचं देखील सांगितलं जातं। त्यामुळे आता या ठिकाणी मोठा जल्लोष जो आहे तो या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। जिल्हाभरामध्ये जो आहे तो शिंदे शिवसेना आणि भाजपाचे जे आहे ते उमेदवार विजयी होत असल्याचे आपल्याला सध्या या ठिकाणी पाहायला मिळतात। आणि त्यामुळे या ठिकाणी गुलाल जो आहे तो देखील उधळला जातो आहे। विजयी उमेदवाराचे काही कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात। ते त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न आपण करणारच आहोत। मात्र सध्या जर पाहिलं तर या ठिकाणी जे आहे ते मोठा जल्लोष जे आहे ते कार्यकर्ते करत असल्याचे पाहायला मिळते। आणखी निश्चित विजय, या संदर्भातले अपडेट आम्ही घेतच राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये ही मोठा उत्साह या कार्यकर्त्यांमध्ये सध्या दिसून येते, कारण आमदार अब्दुल सत्तार यांचा मुलगा हा विजयी झालेला आहे। आमिर सत्तार अंबई जिल्हा परिषद गटातून विजयी झाल्याची मोठी अपडेट ही संभाजीनगरमधून समोर येते। त्यामुळे शिवसेना विरुद्ध भाजप अशा पद्धतीने काहीसं समीकरण दिसून आलं होतं। मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती आणि जिल्हा परिषद गटातून आता आमिर सत्तार जे अब्दुल सत्तार यांचे पुत्र आहेत ते विजयी झाल्याची माहिती समोर येते। त्यामुळे एकंदरीतच आज 12 जिल्हा परिषद 125 पंचायत समित्या निवडणुकांचा निकाल हा आता समोर येतोय। खरं तर हे चित्र काहीसं आता स्पष्ट झाल्याचं दिसून येतोय। महायुतीला पुन्हा एकदा कल मिळत असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र ठाकरे गट त्याचबरोबर राष्ट्रवादीनं, शरद पवार गटानं ही बऱ्यापैकी पंचायत समित्या
पंचायत समित्यांमध्ये विजय मिळवल्याचं चित्रही काही ठिकाणी पाहायला मिळतंय। तर कोकण विभाग असेल, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर असेल, या ठिकाणाहून आता मोठा अपडेट सध्या समोर येत आहेत। पैठणमधून हे निकाल समोर येत आहेत। खासदार संदीपान भुमरे यांचे पुतणे शिवराज भुमरे विजयी झाल्याची माहिती समोर येते। तर पैठण पाचोड गटातून शिवराज भुमरे विजयी झाल्याची माहिती ही समोर आलेली आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर मधून आणखी एक अपडेट, खासदार संदीपान भुमरे यांचे पुतणे शिवराज भुमरे हे विजयी झालेले आहेत। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरचे निकाल आपण सध्या पाहतोय। एकीकडे आमदार अब्दुल सत्तार यांचा मुलगा विजयी झालाय, दुसरीकडे खासदार संदीपान भुमरे यांचे पुतणे शिवराज भुमरे हे विजयी झाले। त्यामुळे एकंदरीतच संभाजीनगर बद्दल बोलायचं झालं तर संभाजीनगर मधलं चित्र आता काहीच स्पष्ट झालेलं आहे। जे प्रतिष्ठित महत्वाचे नेते संभाजीनगर मधले मानले जातात, या नेत्यांच्या घरात आता हे विजयी उमेदवार पाहायला मिळत आहेत। एकीकडे अब्दुल सत्तारांचा मुलगा, दुसरीकडे संदीपान भुमरे यांचे पुतणे शिवराज भुमरे हे विजयी झाल्याची माहिती समोर येते। कार्यकर्त्यांचा उत्साह आता शिगेला पोहोचलेला आहे। विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण केली जाते। जल्लोषाचं वातावरण या मतमोजणी केंद्रांबाहेर पाहायला मिळतंय। तर कार्यकर्त्यांनी या मतमोजणी केंद्राबाहेर मोठी गर्दी केलेली आहे। पेढे वाटत, फटाके फोडत या विजयी उमेदवारांसाठी हा जल्लोष सगळा केला जातोय। त्यामुळे इतक्या दिवसांपासून ज्या निवडणुकांकडे खरं तर सर्वांचंच लक्ष लागलेलं होतं, त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा हा अखेरचा टप्पा, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका, ज्या निवडणुकांचा निकाल आता समोर येतोय। छत्रपती संभाजीनगर मधली ही अपडेट आपण पाहतोय। छत्रपती संभाजीनगर मधील अतिशय प्रतिष्ठित असे मानले जाणारे नेते, आमदार, खासदार यांच्या घरामध्ये आता विजय आल्याचं पाहायला मिळतंय। त्यांच्या प्रतिष्ठा ज्या पणाला लागलेल्या होत्या, अखेर त्यांच्या या प्रचाराला, रणनीतीला यश आल्याचं चित्र हे पाहायला मिळतंय। त्यामुळे पैठणकरांनीही शिवराज भुमरे यांना विजयी केल्याचं दिसून येतंय। पाचोड गटातून शिवराज भुमरे हे विजयी झालेले। खासदार संदीपान भुमरे यांचे पुतणे शिवराज भुमरे विजयी झाल्याची माहिती ही समोर येते। तर संदीपान भुमरे यांचे पुतणे असलेले शिवराज भुमरे हे विजयी झालेले। तर एकीकडे पुण्यातून ही मोठी अपडेट, पालिका उपायुक्त संदीप कदमांची पत्नी ही पुण्यामध्ये विजयी झाल्याची माहिती समोर येते। पुण्याच्या कदम मोरगाव गटातून रोहिणी कदम राष्ट्रवादीतून विजयी झालेल्या आहेत। त्यामुळे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे विवेक वळसे पाटील हे विजयी झालेले आहेत। पुण्यातून ही अपडेट आपण पाहतोय। पारगाव जरकावाडी इथली जिल्हा परिषद गटातून 2967 मतांनी वळसे पाटील विजयी झालेले। त्यामुळे दिलीप वळसे पाटलांची प्रतिष्ठा पुण्यात पणाला लागली होती, आता मात्र त्यांच्या पुतण्याचा विजय झाल्याचं पाहायला मिळतंय। तर कोल्हापूरमधून ही अपडेट, कौलव मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उमेदवार अमृता डोंगळे या विजयी झालेल्या आहेत। अमृता डोंगळे या गोकुळचे माजी अध्यक्षाची कन्या आहेत आणि त्यांचा आता कोल्हापुरातून विजय झाल्याचं दिसून येतंय। कौलव मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उमेदवार असलेल्या अमृता डोंगळे या विजयी झाल्याची माहिती ही समोर येते। त्यामुळे राज्यभरातून हे निकाल समोर येत आहे। लातूरमध्ये मनसेचा दुसरा विजय झालेला आहे। लातूरमधली ही अपडेट आपण पाहतोय। पानगाव गटात सुनील नागरगोजे हे विजयी झाल्याची माहिती समोर येते। मतमोजणी सुरू आहे। राज्यातील विविध भागात ही मतमोजणी केली जाते, मात्र मतमोजणी केंद्रांबाहेर कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह दिसून येतोय। लातूर, कोल्हापूर, पुण्यातली ही अपडेट आपण पाहिलेली आहे। तर धाराशिवच्या तेरमधून अर्चना पाटील विजयी झाल्याची माहिती ही समोर येते। शरद पवार गटाच्या सक्षणा सलगर पराभूत झाल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे धाराशिवमधून ही अतिशय महत्त्वाची अपडेट सध्या आली। धाराशिवच्या तेरमधून अर्चना पाटील विजयी झालेल्या आहे। तर पवार गटाच्या सक्षणा सलगर यांचा मात्र पराभव झाल्याची मोठी अपडेट समोर येते। खरं तर सक्षणा सलगर या प्रवक्ता आहे आणि त्यांचा आक्रमक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, मात्र त्यांचा तेरमधून पराभव झाल्याची माहिती सध्या समोर येते। त्यामुळे पवार गटाला धक्का बसलाय। वैभववाडी पंचायत समितीवर मंत्री नितेश राणेंनी मात्र वर्चस्व राखल्याचं दिसून येतंय। भाजपकडे 6 पैकी 6 जागा आल्यात। त्यामुळे नितेश राणेंची रणनीती ही चांगलीच काम करताना दिसून येते। वैभववाडी पंचायत समितीवर भाजपने एक हाती सत्ता मिळवली आहे। वैभववाडी पंचायत समितीवर मंत्री नितेश राणेंनी आपलं वर्चस्व राखलेलं आहे
आणखी मोठी अपडेट, सांगलीमध्ये ठाकरे गटानंही आपलं खातं उघडलंय. त्यामुळे सांगलीमध्ये ठाकरे गटाला वाळवा तालुक्यात चिकुर्डे गटातून अभिजित पाटील हे विजयी झाल्याची माहिती आहे. त्यामुळे सांगलीमध्येही ठाकरे गटाची जादू काहीशी चालल्याचं दिसून येते. ठाकरे गटानं आपलं खातं उघडलेलं आहे. अभिजित पाटील हे विजयी झाल्याची माहिती आहे. रायगडमध्ये थळ गटातून मानसी दळवी विजयी झालेले आहेत. रायगडमधून ही अपडेट, आमदार महेंद्र दळवींच्या पत्नी मानसी दळवी या विजयी झाल्यात. त्यामुळे रायगडमध्ये सातत्यानं शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत पाहायला मिळते आणि यातच आता महेंद्र दळवींच्या पत्नी विजयी झाल्याची माहिती समोर येते. पनवेल तालुक्यातील पाली देवत गटावर भाजपनं आपला झेंडा रोवलाय. तर पनवेलमधून अपडेट, वावंजे नेरे आणि पाली देवतमध्ये भाजप उमेदवार विजयी झाल्याची माहिती ही समोर येते. तर पनवेल तालुक्यातील पाली देवत गटावर भाजपनं आपला झेंडा रोवलाय. वावंजे नेरे आणि पाली देवतमध्ये भाजप उमेदवार विजयी झाल्याची माहिती ही समोर येते. पनवेल तालुक्यातील पाली देवत गटावर भाजपनं हा झेंडा रोवलाय. आणखी एक मोठी अपडेट, अंबई जिल्हा परिषद गटातून आमिर सत्तार विजयी झाल्याची माहिती समोर आलेली आहे. आमदार अब्दुल सत्तार यांचा मुलगा आमिर सत्तार विजयी झालेला आहे. छत्रपती संभाजीनगर मधून ही अपडेट आपण पाहतोय. अंबई जिल्हा परिषद गटातून आमिर सत्तार विजयी झालेत. अब्दुल सत्तारांची प्रतिष्ठा यावेळी पणाला लागली होती आणि छत्रपती संभाजीनगर मधील या जिल्हा परिषदेमध्ये आमिर सत्तार विजयी झालेत. तर पाचोड गटातून शिवराज भुमरे विजयी झाल्याची माहिती समोर आली आहे. खासदार संदीपान भुमरे यांचे पुतणे शिवराज भुमरे हे विजयी झालेत. पैठण पाचोड गटातून शिवराज भुमरे विजयी झाल्याची अपडेट. छत्रपती संभाजीनगरचे निकाल आता काहीसे स्पष्ट झालेले आहेत. प्रतिष्ठित नेत्यांच्या घराण्यातील या उमेदवारांना कल देण्यात आलाय. सोलापूर जिल्हा परिषदेत भाजपच्या शांभवी कल्याण शेट्टी या विजयी झालेल्या आहेत. सोलापूर पंचायत समितीत भाजपाचे सागर कल्याण शेट्टी हे विजयी झालेले आहेत. त्यामुळे सोलापूरमधील ही अपडेट. सोलापूर दहिगाव जिल्हा परिषद भाजपच्या संस्कृतीराम सातपुते या विजयी झालेल्या आहेत. तर सोलापूर जिल्हा परिषद भाजपाच्या शांभवी कल्याण शेट्टी या विजयी झाल्याची माहिती समोर येते. परभणीमध्ये माजी आमदार सुरेश वरपुडकर यांना मात्र मोठा धक्का बसल्याचं दिसून येतंय. वरपुडकरांची मुलगी, मुलगा, सून आणि पुतण्याचा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पराभव झालेला आहे. परभणीत माजी आमदार सुरेश वरपुडकर यांना हा मोठा धक्का म्हणावा लागेल. वरपुडकरांची मुलगी, मुलगा, सून, पुतण्या यांचा जिल्हा परिषदेमध्ये पराभव झालेला आहे. तर परभणीमधली ही अपडेट आपण पाहतोय. परभणीकरांनी यावेळी काहीसा वेगळा कौल दिल्याचं दिसून येतंय. मुळशीमध्ये पिरंगुट गणातून पवार गटाचे राहुल पवळे विजयी झाल्याची माहिती समोर येते. मुळशीमधली ही अपडेट, पिरंगुट गणातून पवार गटाचे राहुल पवळे हे विजयी झालेले आहेत. तर पुण्यामधल्या या सगळ्या अपडेट आपण पाहतोय. मुळशीतली ही आकडेवारी समोर आलेली आहे. पिरंगुट गणातून पवळे विजयी झालेले आहेत. राहुल पवळे यांचा पवार गटाकडून विजय झालाय. त्यामुळे मतमोजणी सध्या सुरू आहे. पुणे पालिका उपायुक्त संदीप कदमांची पत्नी विजयी झाल्याची माहिती ही समोर येते. पुण्याच्या कदम मोरगाव गटातून रोहिणी कदम राष्ट्रवादीतून विजयी झालेल्या आहेत. तर माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे विवेक वळसे पाटील हे विजयी झालेले आहेत. पारगाव जरकरावाडी जिल्हा परिषद गटातून 2967 मतांनी त्यांचा विजय झालेला आहे. त्यामुळे पुण्यातीलही हे प्रतिष्ठित चेहरे ज्यांचा घरात हा विजय आलेला आहे. कोल्हापुरात कौलव मतदार संघातून राष्ट्रवादीच्या उमेदवार अमृता डोंगळे या विजयी झालेल्या आहेत. अमृता डोंगळे या गोकुळचे माजी अध्यक्षाची कन्या आहे आणि त्यांचा यामध्ये विजय झाल्याचं पाहायला मिळतंय. राज्याच्या विविध भागातून हा सगळा निकाल समोर येताना पाहायला मिळतोय. आज राज्यातील 12 जिल्हा परिषद, 125 पंचायत समित्यांचा निकाल लागतोय आणि हा आता निकाल
काहीसा स्पष्ट झाल्याचं राज्यात दिसून येतंय। तर विविध ठिकाणी नागरिकांनी घराणेशाहीलाच कौल दिल्याचं दिसून येतंय। यातच आणखी एक मोठी अपडेट, धाराशिवच्या तेरमधून अर्चना पाटील या विजयी झालेल्या आहेत। सक्षणा सलगर यांचा त्यांनी पराभव केलेला आहे। शरद पवार गटाच्या सक्षणा सलगर यांचा त्यांनी पराभव केल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे धाराशिव मधून ही अतिशय महत्त्वाची आणि मोठी घडामोड म्हणावी लागेल, कारण सक्षणा सलगर अगदी प्रचिती असलेला असा चेहरा आहे आणि मात्र याच आक्रमक चेहऱ्याला मात्र धाराशिवकरांनी कौल दिलेला दिसून येत नाहीये, कारण सक्षणा सलगर यांचा पराभव झालेला आहे आणि याच ठिकाणी अर्चना पाटील यांचा विजय झाल्याचं दिसून येत आहे। धाराशिवच्या तेरमधून अर्चना पाटील यांचा विजय झालेला आहे। त्यांनी शरद पवार गटाच्या सक्षणा सलगर यांचा पराभव केलेला आहे। वैभववाडी पंचायत समितीवर मंत्री नितेश राणेंनी आपलं वर्चस्व राखलेलं आहे। भाजपकडे 6 पैकी 6 जागा आल्यात। तर वैभववाडी पंचायत समितीवर भाजपनं आपली एक हाती सत्ता मिळवली आहे। वैभववाडी पंचायत समितीवर मंत्री नितेश राणेंनी वर्चस्व राखलेलं आहे। मंत्री नितेश राणेंची रणनीती, राजकारण हे आता फळाला आल्याचं पाहायला मिळतंय। वैभववाडीकरांनी नितेश राणेंच्या या रणनीतीला कौल दिलाय। रायगड जिल्हा परिषदेतून अतिशय महत्त्वाची ही अपडेट सध्या समोर आलेली आहे। रायगड जिल्हा परिषदेत जासई गटात काँग्रेसचे डॉक्टर मनीष पाटील विजयी झाल्याची माहिती ही समोर येते। त्यामुळे डॉक्टर मनीष पाटील हे विजयी झालेले आहेत। काँग्रेसकडून ते निवडणूक लढवत होते आणि आता त्यांचा जासई गटातून विजय झाल्याची माहिती ही सध्या समोर येते। त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे। रायगड जिल्हा परिषदेतील जासई गटातून त्यांचा विजय झालेला आहे। काँग्रेसचे डॉक्टर मनीष पाटील विजयी झाल्याची माहिती ही समोर येते। रायगडातलं चित्र हे आता काहीसं स्पष्ट होतंय। तर शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी काहीशी सातत्यानं रायगडमध्ये लढाई दिसून येते। मात्र आता त्यातच काँग्रेसला इथं विजय मिळाल्याचं दिसून येते। जासई गटात काँग्रेसचे डॉक्टर मनीष पाटील हे विजयी झालेले आहेत। रायगडमधून जासई गटातून काँग्रेसचे डॉक्टर मनीष पाटील हे विजयी झालेले आहेत। राज्यातील 12 जिल्हा परिषदा 125 पंचायत समिती निवडणुकांची मतमोजणी सुरू झालेली आहे आणि यातच आता राज्यातील जे महत्त्वाचे चेहरे मानले जातात, याच महत्त्वाच्या चेहऱ्यांमधील घरातील जे उमेदवार उभे होते त्यांना आता नागरिकांनी कौल दिल्याचं चित्र स्पष्ट होतंय। संभाजीनगरमध्ये हे चित्र आणखी स्पष्ट झालेलं आहे, कारण शिवराज भुमरे यांचा विजय झालेला आहे। शिवराज भुमरे हे खासदार संदीपान भुमरे यांचे पुतणे आहेत आणि त्यांचा या ठिकाणी विजय झाल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे। तर 7 तारखेला पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी मतदान झालं होतं। यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्ह्यांच्या जिल्हा परिषदेसाठी या निवडणुका पार पडत होत्या आणि याच निवडणुकांचा कौल हा आता समोर आलेला आहे। या निवडणुकांसाठी 7438 इतके उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते। या उमेदवारांनी आपलं नशीब आजमावून पाहिलं होतं आणि आता मतदारांनी आपला कौल स्पष्ट केल्याचं दिसून येतंय। छत्रपती संभाजीनगरमध्येही प्रतिष्ठित नेत्यांच्या घरातच की हा विजय दिल्याचं दिसून येतंय। सोलापूर जिल्हा परिषदेचं चित्र आपण पाहतोय, तर भाजपच्या शांभवी कल्याण शेट्टी विजयी झालेले आहेत। तर सोलापूर पंचायत समितीमध्येही भाजपचे सागर कल्याण शेट्टी यांचा विजय झालेला आहे। सोलापूर देगाव जिल्हा परिषदेत भाजपच्या संस्कृती राम सातपुते या विजयी झालेल्या आहेत। तर एकंदरीतच सोलापुरातच पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद असेल, या ठिकाणी भाजपला कौल दिल्याचं चित्र स्पष्ट होतंय। भाजपनं सोलापुरात सरशी घेतलेली आहे। सोलापूर देगाव जिल्हा परिषदेत भाजपचा संस्कृती राम सातपुते यांचा विजय झालेला आहे। त्यामुळे सोलापुरातून हे अपडेट आपण पाहतोय। सोलापूर पंचायत समितीत भाजपचे सागर कल्याण शेट्टी हे विजयी झालेले आहेत।
सोलापूर दहेगाव जिल्हा परिषदेत भाजपच्या संस्कृती राम सातपुते या विजयी झालेल्या आहेत. सोलापुरात भाजपनं आपलं वर्चस्व राखल्याचं पाहायला मिळतंय. भाजपनं या ठिकाणी सरशी घेतलेली आहे. सोलापूरमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत. भाजपच्या शांभवी कल्याण शेट्टी या विजयी झालेल्या आहेत. जिल्हा परिषदेमध्ये तर पंचायत समितीत भाजपाचे सागर कल्याण शेट्टी हे विजयी झालेले आहेत. तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या 27 जागा या बिनविरोध आलेल्या आहेत.